मावळ तालुक्यामध्ये गणवेश पात्र विद्यार्थी 19,636 2 नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेची 24 केंद्र आणि त्याच्यातील पात्र विद्यार्थी गृहीत धरता. याच्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व केंद्र प्रमुखांची मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये या वर्षीचा गणवेश चांगला दर्जेदार गणवेश मुलांना मिळावा, एकसारखा रंग मिळावा म्हणून अशी आग्रही अपेक्षा होती आणि तो गणवेश दर्जेदार कापडाचा क्वालिटीचा या सर्व केंद्र प्रमुखांच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आला. मुलांना आणि मुलींना कोणता गणवेश असावा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पुरवठादारांचा नंबर 24 केंद्र प्रमुखांकडे देण्यात आला. आपल्या मुलांसाठी 15 जून पर्यंत गणवेश प्राप्त करून घ्यावा अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या होत्या. यावर्षी नवीन गणवेश दिल्यामुळे पुरवठादारांची थोडीशी गडबड झाली, धावपळ. कापड आणि शूज सॉक्स एकाच वेळी देण्याच्या दृष्टीने तरीही त्यांना आग्रह करण्यात आला की पहिल्याच दिवशी गणवेश 100% मिळण्याचा प्रयत्न करावा. नाही 100% तर निदान प्रातिनिधिक पहिल्या दिवशी नवागतांचं स्वागत करण्यासाठी गणवेश मिळावे म्हणून पुरवठादाराने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 3, 5, 10 असे गणवेश प्रत्येक शाळेला दिले आणि पहिल्या दिवसाचं 1100च्या आसपास गणवेश त्यांनी दिल्याचं सांगितलं. त्याचबरोबर आज अखेर 100% गणवेश मिळणं अपेक्षित असताना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की कापड सगळं उपलब्ध आहे, शिवून झालेले आहेत, फक्त 4-4 गाड्या आपण पाठवत आहोत. काल अखेर जवळजवळ 8 केंद्रांचं 100% वाटप झालेलं आहे आणि आजही वाटप चालू आहे. त्यांनी असं अपेक्षा व्यक्त केली की ह्या 5 दिवसामध्ये किंवा 6 दिवसामध्ये आम्ही शनिवारी आणि रविवारी सुद्धा पुरवठा करत आहोत आणि 6 दिवसामध्ये सर्व ठिकाणी 100% गणवेश 19,636 मुलांना आम्ही पोच करणार आहोत. सर, पूर्वी गणवेश जे होते ते शालेय व्यवस्थापन समिती असायची शाळेची किंवा गट शिक्षण अधिकारी असतील यांच्या मार्फत ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जायचं. प्रत्येक शाळेंना पैसे यायचे आणि ते त्यांच्या सिलेक्शननी ते काढायचे. परंतु आता 3 वर्ष झालेले आहेत की ह्या गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर दिलेले आहेत आणि ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. आता समजा मावळ तालुक्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला 3 वर्ष ते कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. तर ज्या कॉन्ट्रॅक्टरनी डिस्ट्रीब्युशन त्याच्याकडून लोड येत असेल तर त्यांनी ती डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. प्रत्येक शाळेला किंवा प्रत्येक विभागाला त्यांनी त्याचा तो अधिकार दिला पाहिजे की बुवा तुमचे गणवेश जागच्या जागेवर वेळच्या वेळी आले पाहिजे, विद्यार्थ्यांना त्याची गैरसोय नाही झाली पाहिजे. सर, पूर्वीच्या आजचं जर शाळेचा जर जिल्हा परिषदेचा पट म्हटला तर आहे ना, तो पट कमी होत चाललेला आहे. लोकांना गैरसोय होती, अशी दप्तर असेल, तुमची शालेय शिक्षणाचे काही साहित्य असतील. आता आपल्या म्हणजे माजी मंत्री विद्यमान मंत्री असं दादा भुसे यांच्यासारख्यांनी स्वतःच्या नातींची ऍडमिशन जिल्हा परिषद शाळेत घेतलेली. मग त्यांनी तो पायंडा घालून दिलेला आहे. त्यांनी ह्या पण गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की हे खाली जे कॉन्ट्रॅक्टर असतात हे काय दुरावस्था करतात. 3-3 महिने किंवा 1.5 महिना जर विद्यार्थ्यांना त्यांचे गणवेश भेटत नसतील, त्यांची जसं हे होत नसेल तर याच्याकडे बारकाईने त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं माझं भारतीय जनता पार्टी म्हणून माझं एक मत आहे. असं मी या प्रसंगी बोलतो की बाबा आमचे खासदार असतील, खासदार साहेबांनी सांगितलं होतं की 1 जूनलाच या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील, परंतु त्या पोहोचल्या नाही. तर याच्याकडे त्यांनी देखील ना बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की खाली काय होतंय, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, का दिरंगाई करतो, याच्या मागे नक्की कोणाचा कॉन्ट्रॅक्टर येतो हे सगळं शोधलं पाहिजे. माझे नाव शिवण्या श्रद्धांकर, मी इयत्ता 4थीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक 7. मला गणवेश मिळाला नाही. मागच्या आठवड्यात वर्षी मिळाला होता, पण ह्या वर्षी किती गणवेश मिळाले होते? 2. मागच्या वर्षी मला गणवेश मिळाले होते 2, शूज मिळाले होते, सॉक्स मिळाले होते, पण ह्या वर्षी मला काही मिळालं नाही. माझे नाव इंद्रकुमार रामकिशन आहे. माझ्या शाळेचे नाव गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक 7. मी इयत्ता 4थीत शिकत आहे. मागच्या वर्षी आम्हाला 2 गणवेश मिळाले. हे वर्षी अजून आले नाही गणवेश. नक्की मिळेल गणवेश. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.